तर मंडळी, पुन्हा आलोय आपण व्लॉग घेऊन. बरेच दिवस झालेले आहे यार, आपण व्लॉग टाकणे बंद केले होते. आपल्या युट्यूबला असो की इन्स्टाला, सगळीकडे व्लॉग बंद होते माझे. त्याचं कारणही तसंच होतं, कारण कंटेंट तर होते बट टाईम नव्हता. आता टाईम मिळाला आणि कंटेंट पण मिळाला, म्हटलं कशाला सोडायचं, चला व्लॉग बनवूया. तर निघालो होतो नाशिकला जायला. अचानक प्लॅन ठरला नाशिकला जायचा. ट्रेनमध्ये येऊन बसलो. ट्रेन पण खूप भारी होती, सिटिंगवाली अरेंजमेंट. त्याच्यात बसलो. इथून गाडी निघाली. सोबत मित्र येणार होता, अक्षय नांदुऱ्यावरून बसला. तर त्याने टाइमपास आणला होता सोबत, सूर्यफूल वगैरे. असा थोडा टाइमपास पाहिजे, प्रवास चांगला जातो, तुम्हीही करत जा. प्रवासात काही ना काही टाइमपास असला ना तर भारी जातं. त्याच्यात धिंगाणा हा होतोच आणि तो मी सेपरेटली मीच करतो जास्त. तर इथे मी सगळा धिंगाणा केला ट्रेनमध्ये आणि मग आम्ही ही ट्रेन सोडली आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो. याचं कारण असं की आम्हाला तिकीटच फक्त मनमाडपर्यंत मिळालं होतं. मग मनमाडपासून आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलो नाशिकला जायला. तर इथून आम्ही नाशिकला गेलो. आता नाशिकला गेलो, पण नाशिकवरून कुठे जायचं हा प्लॅनही ठरवावा लागला, कारण वेळेवर नाशिकचा प्लॅन झाला. आणि नाशिक म्हणजे रेल्वे स्टेशनला आलो पहिले. आणि रेल्वे स्टेशन मी पहिल्यांदाच आलो नाशिकच्या, कारण आजपर्यंत मी बसनीच आलो होतो नाशिकला, ट्रॅव्हल्स वगैरे बसनी. तर पहिल्यांदा आलो. मग आता इथून कसं जायचं, मग इथे विचारलं आणि इथे छान महानगरपालिकेची बस होते, त्याच्यात बसलो. मस्त पूर्ण नाशिक फिरवत त्यांनी फायनली आम्हाला CBSच्या बस स्टँडला सोडलं. आणि तिथून मग ST महामंडळच्या गाडीत बसून आम्ही प्रवास केला हा सप्तशृंगी गडासाठी. आणि सोबत हे काय आहे हे तुम्हाला नंतर पुढे सांगतोच मी. तर इथून आम्ही पोचलो आता डायरेक्ट वणीला, सप्तशृंगीच्या गडाला. आणि इथे येऊन काय केलं आणि हे सगळं काय आहे हातामध्ये, सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी वाट बघाल. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज.